नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तेजस्वीज मराठी स्टोरी या चॅनलवरती. गरीब नवरा आणि श्रीमंत बायको. एका छोट्याशा गावात रोहित नावाचा एक प्रामाणिक आणि मेहनती तरुण राहत होता. त्याचे आई वडील लहानपणीच गेले होते. तो गावात मजुरी करून आपले पोट भरायचा. त्याच्याकडे ना मोठं घर होतं ना जमीन जुमला, पण त्याच्याकडे होती चांगली माणुसकी आणि स्वाभिमान. त्याच गावात सायली नावाची एक श्रीमंत घरातील मुलगी राहत होती. तिचे वडील मोठे उद्योगपती होते. बंगला, गाड्या, नोकर-चाकर, कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. पण एवढी श्रीमंती असूनही सायली अतिशय साधी आणि दयाळू होती. एक दिवस सायलीची कार गावाजवळ बंद पडली. मोबाईलला नेटवर्क नव्हतं. ती घाबरली होती. तेवढ्यात रोहित तिथे आला. मदत करू का? त्याने विचारलं. सायलीने होकार दिला. रोहितने स्वतःच्या हाताने कार दुरुस्त केली. पैसे देण्यासाठी सायलीने पर्स काढली. रोहित म्हणाला, मदतीचे पैसे घेत नाही. आज तुम्हाला मदत केली, उद्या मला कोणीतरी मदत करेल. सायली त्याच्या बोलण्याने प्रभावित झाली. काही दिवसांनी गावात आरोग्य शिबिर होतं. तिथे दोघांची पुन्हा भेट झाली. हळूहळू त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. जेव्हा सायलीने तिच्या वडिलांना सांगितलं की तिला रोहितशी लग्न करायचं आहे, तेव्हा ते खूप संतापले. एका गरीब मुलाशी आपल्या प्रतिष्ठेचं काय? सायली म्हणाली, बाबा, पैशाने माणूस मोठा होत नाही, मनाने मोठा असावा लागतो. घरात मोठा वाद झाला. शेवटी सायलीने स्वतःच्या इच्छेने रोहितची साध्या पद्धतीने लग्न केलं. लग्नानंतर सायलीने श्रीमंतीचं जीवन सोडलं. ती रोहितच्या छोट्याशा घरात राहायला आली. पहिल्या दिवशी तिने स्वतःच्या चुलीवर स्वयंपाक केला, पाणी भरलं, घर साफ केलं. शेजारी कुजबूज लागले. श्रीमंत घरची मुलगी किती दिवस टिकते ते बघू. पण सायलीने कोणाचंही ऐकलं नाही. रोहित दिवसभर मेहनत करायचा. सायली त्याला प्रत्येक कामात साथ द्यायची. एक दिवस रोहित म्हणाला, तुला माझ्यामुळे खूप त्रास होतो ना? सायली हसली. तुझ्यासोबतचा प्रत्येक दिवस माझ्यासाठी आनंदाचा आहे. दोघांनी मिळून छोटासा चहाचा स्टॉल सुरू केला. सायली स्वतः चहा बनवायची आणि रोहित ग्राहकांना द्यायचा. सुरुवातीला फार कमी ग्राहक यायचे. कधी दिवसभरात फक्त 100 रुपये मिळायची. तरीही दोघं हसमुख राहायचे. सायली म्हणायची, आज कमी मिळाले, उद्या जास्त मिळतील. हळूहळू त्यांच्या चहाच्या स्टॉलची चव प्रसिद्ध झाली. लोक दूरदूरून चहा प्यायला येऊ लागले. एका वर्षात त्यांनी छोटंसं हॉटेल सुरू केलं. त्यांच्या मेहनतीमुळं हॉटेलही खूप चांगलं चालू लागलं. दुसरीकडे सायलीच्या वडिलांचा व्यवसाय तोट्यात गेला. त्यांच्या पार्टनरने त्यांची फसवणूक केली. कर्ज वाढलं. सगळे नातेवाईक दूर गेले. शेवटी ते मदतीसाठी रोहितच्या घरी आले. रोहितने त्यांना आदराने बसवलं. सायलीने त्यांच्या आवडीचा चहा बनवला. सायलीचे वडील डोळ्यात पाणी आणून म्हणाले, मी पैशाचा गर्व केला, पण आज समजलो, खरा श्रीमंत तोच ज्याच्याकडे चांगली माणसं असतात. रोहित म्हणाला, बाबा, भूतकाळात विसरा, आपण एक कुटुंब आहोत. रोहितने स्वतःची बचत वापरून त्यांचं कर्ज फेडायला मदत केली. सायलीचे वडील भारावून गेले. काही महिन्यांनी त्यांची रोहितला व्यवसायात भागीदार बनवलं. रोहितच्या प्रामाणिकपणामुळे व्यवसायात पुन्हा उभा राहिला. आज रोहित आणि सायली दोघेही श्रीमंत झाले होते, पण त्यांच्यात अजिबात अहंकार नव्हता. ते अजूनही गरिबांना मोफत जेवण देत होते. गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च करत होते. एक दिवस एका पत्रकाराने रोहितला विचारलं, तुमच्या यशाचं रहस्य काय? रोहित हसला आणि म्हणाला, माझ्याकडे पैसा नव्हता, पण माझ्यासोबत माझ्यावर विश्वास ठेवणारी पत्नी होती. सायली म्हणाली, आणि माझ्याकडे पैसा होता, पण खरा आनंदाची ओळख रोहितने करून दिली. दोघेही एकमेकांकडे पाहून हसले. त्यांची प्रेमकथा गावासाठी प्रेरणा बनली. लोक म्हणू लागले, पैसा सुख कितीही विकत घेऊ शकतो, पण प्रेम, विश्वास आणि साथ कधीच विकत घेऊ शकत नाही.
मित्रांनो, या कथेचा बोध एवढाच की नातं टिकवण्यासाठी पैसा नाही तर प्रेम, विश्वास आणि एकमेकांची साथ महत्त्वाची असते. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.